आज जायचे आपल्याला जलकोटला जाण्याचा मुद्दा असा आहे की आपलं लाईट बिल खूप येऊ लागलं होतं. चला मग जाऊया. आम्ही गाडीत बसलो, आम्ही निघालो. लिखता म्हणलं आपलं तोंड तर बघा कसलं दिसते काय नाही. मग काय पुढे गेलो, लागला येलदरचा रस्ता इतका खराब झाला. नुसत्या गाडीवर टपक होते, नुसते खड्डे होते. एका अजून पुढे गेलो, असलेच रस्ता होता. रस्ता काय संपतच नव्हता अजून पण. एक रस्ता इतका घाण, एक चांगला रस्ता नव्हता. येलदर येऊपर्यंत ती रस्ता चांगला नव्हता. आम्ही येलदरमध्ये आलो. तुम्ही पण सांगा तुमच्या गावचा रस्ता कसा आहे, कमेंट करून नक्की सांगा कसा आहे रस्ता. आम्हाला पण असा खड्डा लागला की आम्हाला दिसला पण नाही खड्डा. आमच्या गाडीचं टप्पर निघून पडलं, लगे लॉक तुटले गाडीचे. असला जोरात गाडी आपल्याली, असा रस्ता दिसत नव्हता. बघा मित्रांनो, कोणकी गावापाशी असलं झालं, आमच्या गाडीचं टप्परच निघून पडलं. कोणकी गावापासूनच ना थोड्या पुढे गेले की कोणकी गावामधून रस्ता चांगला लागला आम्हाला. आलो जलकोटमध्ये, लाईटच्या ऑफिसवर आलो आम्ही. बघू तास लाईटमध्ये जाऊन काय म्हणतात सर ते, आतमध्ये जाऊता. बघू चला मित्रांनो काय म्हणतात सर ते, विचारूता कसं लाईटचं एवढं बिल आलं. तुमच्या मीटरला एवढं पण बिल येते का बघा, सांगा तुम्ही पण. आमच्या लाईट बिल आले आम्हाला 800 रुपये. गेल्या महिन्यात पण 800 रुपये बिल आलं. तो आम्ही याच्यासाठी आलो की आमचं ह्या महिन्यात पण 800 रुपये कसं का आले. आतमध्ये जायचं तर आम्ही आतमध्ये वाटलं मला कॅमेरा याला आवड नसेल, पण मी आतमध्ये घाबरत घेतलं व्हिडिओ. परंतु काय मध्ये अर्धा व्हिडिओ कट करून टाकला. आम्हाला म्हणले की तुम्ही ह्या महिन्याचं लाईट बिल भरून घ्या, पुढल्या वेळेस तुम्हाला नक्की कमी लाईट बिल येईल. नसतं आलं नाही तर तुम्ही डबल येऊन कंप्लीट करू जाऊ शकता. चला ठीक आहे म्हणून आम्ही आलो बाहेर. तर जाता आम्ही जलकोटमध्ये जावा म्हणलं. ह्या जलकोटच्या कमान आणि कसं तलाठी पीसमधलं झालेलं आहे काम. मित्रांनो आम्ही निघालो तर घरला जाता म्हणलं गाडी टाका पेट्रोल. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलचं नाव आहे ऋषी ब्लॉगर मराठी. ते पण बाय फ्रेंड.